लागली आहे, भूक लागली आहे, लवकर. छवी, मी येऊ का मदतीला? मुळीच नाही. काय चाललंय इकडे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भैयाजी. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बापरे, ही गुड मॉर्निंग केलू? काय ब्रेकफास्ट अजून पण रेडी नाही झालाय? आई, अगं भूक लागली आहे मला. या छवीला पण आजच एक्सपेरिमेंट करायचे होते का? कसली घाई करतोय श्री? थांब ना जरा. चांगलं काहीतरी बनवायचा प्रयत्न करते ना ती. छवी मला सकाळी म्हणाली होती की ती आज काहीतरी असं वेगळं आणि मजेशीर बनवणार आहे. पण बाई, त्याच्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको. कशाला कोणाला त्रास होईल? चला चला चला, ब्रेकफास्ट रेडी आहे. आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी बनवला आहे स्पेशल ब्रुशेटा. आणि काय काय, तुला पण या फिरंग्याची लागण लागली का? अगं एकदा चाखून तर बघ ना कसं झालंय ते. आणि फिरंग्या, तू हा पदार्थ अमेरिकेत 1000 वेळा खाल्ला असेल, पण एकदा घरचा कसा लागतो ते बघ. यात मस्त गार्लिक चिली फ्लेक्स, ताजं लोणी आणि मस्त फ्रेश भाज्या. ग माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं बघ. हाय गाईज, आज आमच्याकडे स्पेशल डिश कुक केलेली आहे, हे बघा. अरे देवा, काय ग मराठी तुझं? आणि काय तो पदार्थ किती ऑइली आहे. कसं खायचं मी तर म्हणतो प्लीज कोणीच खाऊ नका. बाई आजी तू स्पेशली अजिबात नाही खायचंय. ऐक ना, घरचं लोणी येतात, काही नाही होत. किती कॅलरीज पोटात जातील याची आयडिया आहे तुला? आणि मग त्या बर्न करायला किती मेहनत घ्यावी लागेल बाप रे, ते वेगळंच. 1 तास कार्डिओ आणि 2 तास वेट ट्रेनिंग. हॅलो, नमस्कार. साकेत राजगुरू बोलतोय. नमस्कार, मी आष्टेकर पुण्याहून बोलतोय. आष्टेकर ग्रुप ऑफ कंपनीचा ओनर. ओ ओके, बोला ना. साहेब 2 मिनिटं वेळ आहे का? ऍक्च्युली मी आता ऑफिसला निघालो होतो. आपण नंतर बोलू शकतो का? अहो 2च मिनिटं घेतो साहेब. म्हणजे काम असं होतं, मला एज्युकेशन फील्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. अच्छा. माझी ना पुण्याजवळ मोठी जमीन आहे, तिथे शाळा सुरू करायची आहे मला. वा वा वा, नाही विचार खरंच चांगला आहे तुमचा. सरस्वती राजगुरू हे या क्षेत्रातलं अंतिम नाव समजलं जातं. शिक्षण क्षेत्रात राजगुरू या नावाची सगळीकडे कीर्ती पसरलेली आहे, आणि त्यामुळे तुम्हाला फोन केलाय मी. हो, पण आपली भेट झाली तर काम लवकर सुरू करता येईल या संदर्भात मला तुमच्याशी भेटून बोलायचं आहे. कधी बोलता येईल? वा वा वा, काय लागतंय, काय टेस्टी आहे. ठीक आहे, तुला नाही आवडलं ना, नको खाऊस. मग खूप कॅलरीज आहेत ना, खाऊ सोड. ते ना, खा खा, मस्त वाटतं, खा. आय लाईक इट. येस. अगं घे ना अजून एक. संपवलं का? मला खायचं अजून. नाही नाही नाही, बाईजी तू घे. बाईजी, तुला माहितीये का, हा ब्रेड पण एकदम फ्रेश आहे, आणि यातलं जे लोणी आहे ना ते पण एकदम मस्त ताजं ताजं आहे, आणि भाज्या पण एकदम फ्रेश आहे. संपवलं का? मला अजून एक हवाय. हो, हे घे ना, सगळं संपवून टाकतो. ठीक आहे, फाईन. आज चीट डे समजून मी खातो एक. नाही, अजिबात नाही. अरे कॅलरीज बरं होतील ना तुझ्या, त्रास होईल ना तुला. हो ना. नको, राहू दे. दे ग त्याला. आणि एवढेशे ते एकाने काय होणार आहे? नाही नाही, अजिबातच नको. त्यापेक्षा तू तुझ्या लाडक्याला दूध पोहे दे ना, त्याने तुला त्रास नाही होणार आहे की नाही. मला नाही माहिती, मी खाणार आहे आज एक. दादा, कशी आहे चीट डे स्पेशल डिश? ठीक आहे. आय मीन नॉट सो खास. आणखी बेटर होऊ शकलं असतं, पण आता पोट भरायसाठी ओके. चला त्याला 2 केळी आणून दे.
साकेत दादू कुठे आहे? हो थांब मी आलेच लगेच बोललो. हो. काका. दादू दादू खाली भेटूया आपण, मी कळवतो तुम्हाला. अहो शुभ कार्याला उशीर कशाला, आजच भेटूया. नाही त्याचं काय आज माझ्या काही महत्वाच्या मीटिंग्स प्लॅन्ड आहेत, त्या कॅन्सल नाही करता येणार मला, म्हणून. अहो साहेब पण आपली भेट झाली तर काम लवकर सुरू होईल. नाही बरोबर आहे तुमचं, पण आजच्या मीटिंग खरंच कॅन्सल नाही करता येणार मला. सो सॉरी. अहो 15 मिनिटं भेटू ना साहेब. आणि कसं आहे ना, हो उद्या मी आउट ऑफ इंडिया जातोय आणि म्हणून रिक्वेस्ट करतोय की आजच भेटूया. मला मान्य आहे साहेब तुमचं, पण काय ना, आय एम सो सॉरी सर, आज खरंच मला वेळ देता येणार नाही. आपण भेटूया नंतर. ओके. दादू दादू एक सेकंड. बाई आजी नेहमी म्हणते, सरस्वती स्वतःहून नांदायचं म्हणत असेल तर नाही म्हणू नये. तू बोल ना त्यांच्याशी. पण आजच्या मीटिंग्स प्लॅन्ड आहेत माझ्या, त्याचं. ऐक, ते सगळं मी बघते. तू यांच्याशी बोलून घे, यांच्याशी मीटिंग करून घे ना आधी. बोल 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 बोल. बर. हा मिस्टर आष्टेकर, हा हॅलो, हा बोला ना. आज भेटूया आपण. ठीक आहे साहेब. किती वाजता भेटूया? किती वाजता? साधारण दुपारी 12 वाजता भेटूया. हो ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. ओके. शांभवी मॅडम, साकेत राजगुरूने स्वतःच्या अंगावर मै सोडून घेतली आहे. अरे कुठे राहिला साकेत? काय आलाच. ये काय तू ये ना. बस इथे. माईक. गुड मॉर्निंग पायलजी. गुड मॉर्निंग. बस 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 काय केलंय? बघ बघ, खाऊन बघ. छवीने काहीतरी वेगळं केलंय, म्हणजे काय म्हणतात मला माहित नाही. ब्रुशेटा. बर. हा तेच ते आवडलंय सगळ्यांना. छान झालंय ना, छवीने बनवलंय. तेवढी मस्त लागतंय का? मग बघ, खूप छान. आता हिच्यासाठी मुलगा बघायला पाहिजे. नाही 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 नाही. आधी लगीन साकेत दादूचं, मग माझं बघू कधीतरी. म्हणजे तू बायजीला सोडून जाणार, ठरलं तुझं? नाही, मी असाच मुलगा बघणार. जो तिला बाई आजी बरोबर राहायची परवानगी देईल. परफेक्ट. बापरे, म्हणजे हिच्यापासून आमची सुटका कधी होणारच नाही. बरं बायाजी, एक महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बोल. मला ना आता आष्टेकर म्हणून एका गृहस्थांचा फोन आला होता. त्यांना आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये इन्व्हेस्ट करायची खूप इच्छा आहे. बर. आणि त्यांना आपल्यासोबत मीटिंग करायची आजच. सो तुला आज माझ्या बरोबर मीटिंग साठी यावं लागेल ऑफिसला. अरे साकेत दादा, तिला कशाला त्रास देतोस तू? ए, मला कसला त्रास आहे? अगं तसं नाही, म्हणजे उगाच तुझी दगदग. कसली दगदग रे, काही दगदग होत नाही. अगं तसं नाही, म्हणजे तुझं वय आता. ए, एक मिनिट. त्या दिवशी मैत्रिणी बरोबर ऐकलंस ना, अभी तो मेरी शादी की उम्र है. नाही बाय द वे, मस्करी नाही, पण जर रेस लावली ना तर तू नाही जिंकणार. मी जिंकणार, तू हरणार. लावायची का रेस? नाही, नको नको नको. हा विषय इथेच संपवा. बायजी, तुझं वय झालेलं नाहीये. ओके. आणि फिरंग्या, आपल्या कुठल्याही नवीन कामाची पहिली मीटिंग बायजीच करते. शुभ शकून येतो. आणि म्हणून दादू तिला ऑफिसमध्ये जाण्यासाठी विचारतोय. कळलं तुला? हो कळलं छवी मॅडम. मीटिंग किती वाजता साकेत दा?
12 वाजता 12ची मीटिंग आहे आणि ती थेरडी त्या मीटिंगला येणार का? प्रत्येक नवीन क्लायंट असला की शुभशकुन म्हणून येते ती म्हातारी. शुभशकुन कसला? त्या साकेतची गडबड झाकायला येते ती. पहिल्या मीटिंगला त्या साकेतचा कॉन्फिडन्स इतका लो असतो की त्याचे हे गुण लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्याच्यावर पांघरून घालायला येते ती म्हातारी. हसतेस काय? ती ऑफिसला पोहोचायच्या आत तिच्यावर हल्ला करायचा आहे. हल्ला? अगं आपलं ठरलंय ना दगड मारायचा. अगं पिंडो, त्यालाच हल्ला म्हणते ना मी. दगड काय प्रेमाने मारणार आहेस? कामिनी, तुला दगड असा मारायचा आहे की तिचा कपाळ मोक्ष तरी झाला पाहिजे, नाही तर तिचा डोळा तरी फुटला पाहिजे. बापरे, एवढं? मग फुलं नाही उधळायचे तुला, दगड मारायचा आहे. एकदा का दगड मारलास की आरडाओरडा होणार. मग ती बाईची लाडकी छवी येईल, त्या बाईची काळजी घेईल आणि तिला घरी घेऊन जाईल. आणि त्यांच्या मागे मागे साकेत आणि अनिकेतही जा. मग ती बाई बरी होईल. करायचं कशाला मग हे सगळं? मग त्या आष्टेकरची मीटिंग घरी फिरणार. मग त्याने काय होणार? पुढचं मी बघून घेईन. कळलं? चल आता रिक्षा. छवे, हो हे जे काही केलंयस हे असं बनवून ठेवता येतं का? हो, बनवून ठेवता येतं, फक्त आयत्या वेळी ब्रेडला लावायचं. सँडविच सारखं लागतंय खरं. आई, तुला आवडला ना? चवीला चांगलंय. हा. काय म्हणायचं, काय म्हणायला? ब्रुशेटा. हा? ब्रुशेटा. बरं ऐक, मी काही ब्रेड्स ओव्हन मध्ये ठेवले आहेत, त्यावर नंतर गार्लिक ऑलिव्ह ऑइल लावून खायला दे बेबी आत्याला. हा, आत्या नाही, बेबी मॅडम. बेबी मॅडम म्हणायचं मला. आत्या म्हणायला मी काय तुझ्या वडिलांची बहीण आहे? अगं आपल्यात खूप फरक आहे. अगं मी कुठे, तुम्ही कुठे? जा आरशात जाऊन तोंड बघ. आपल्या क्लासमध्ये सुद्धा फरक आहे. त्यामुळे माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा नाही. अख्ख्या घरच्यांनी तुला डोक्यावर बसवली असेल, मी पायाशी ठेवणार. त्यामुळे आत्या असं म्हणून आगाऊपणे माझ्याशी बोलायचं नाही तू. बेबी मॅडम, हा नाही ते जाऊ दे ना. ते तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. तिला काही कळत नाही हो अजून. ती इथून पुढे ती मॅडमच म्हणेल तुम्हाला. पण अल्लड आहे ना जरा. तुम्हाला भूक लागली असेल ना, हे घ्या ना. छवीने केलंय, काहीतरी वेगळं आहे पण चवीला चांगलं आहे. ते काय त्याला बोरूस का बुरुस काहीतरी. ब्रुशेटा म्हणतात ह्याला. म्हणता येत नाही आणि बनवलंय म्हणे. नाही पण चव चांगली आहे त्याची. तुम्ही खाऊन तर बघा. बेबी मॅडम, खाण्याआधी अन्नाचा असा वास घेऊ नये हो. चांगलं नसतं ते. तू मला नको शिकूस काय करायचंय ते. तुला विचारलं का मी? हा, तिने केलंय ना ते. हे खाऊन माझं पोट बिघडलं तर. आणि यात काय एवढं मोठं कौतुक आहे? ब्रेडवर हिने टमॅटोज तर कापून टाकलेत. हा, एवढं काय त्यात? आणि मला अजिबात हे आवडलेलं नाहीये. बाई, माझ्या मम्माने कसं काय खाल्लं असेल? माझी मम्मा समजूतदार आहे म्हणून तिने ते खाल्लं असणार, पण मी नाहीये तशी. मला ना याचा वासच घाण येतोय.
घरच्या कुत्र्याला सुद्धा खायला घालणार नाही मी हे. अरे माझ्या तोंडात सुद्धा टाकणार नाही मी हे. ठीक? वाव. बाह्यजी नेहमी म्हणते चांगलं अन्न नेहमी चांगल्या मुठी जावं. ए काय म्हणालीस ग? काय म्हणालीस? जास्त बोलायला लागलीस तू. मी काहीच नाही म्हणाले. जे बाह्यजी नेहमी बोलते ना तेच बोलले. कळलं बेबी मॅडम? ए आगाऊपणा तू. छबी काय आहे? तू डबा घेऊन जा बरं बाहेर. बाई वाट बघत असते. आणि दुपारी ऑफिसमध्ये बाईनं वेळेत जेवायला लाव, नाही तर मीटिंगच्या नादामध्ये उशीर करतात त्या. आई तू काही काळजी करू नकोस. छवी असताना बाई आजी उशिरा नाही जेवण. हो ग छानपणा. आई येते आम्ही. आणि तू खाऊन घे हा ब्रुशेटा. हे बघितलंस कशी आगाऊपणे बोलते ती माझ्याशी. हा मालकाशी कसं बोलायचं ह्याची अक्कल नाहीये तिला. पण तुला आहे ना, मग शिकव ना तिला. इथे आहात ना म्हणून सगळं खपवलं जातंय. इथून बाहेर काढलं ना आणि दुसरीकडे असे वागलात ना तर डायरेक्ट कंबरड्यात लात पडेल. अरे तिला काय वाटतंय? हा हे तिचं वागणं खूप हुशारीचं आहे, पण हा सगळा निव्वळ आगाऊपणा आहे, आगाऊपणा. आणि तुझ्यामुळे ना ती बिघडलीये आणि माझ्या मम्माने तिला लाडावून ठेवलंय. मॅडम तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. तुम्हाला भूक लागली आहे का? मी गरम गरम थालीपीठ लावून देऊ? नकोय मला काही. मला भूक लागली ना मी काहीतरी ऑर्डर करून खाऊन घेईन. नकोय. कॉन्फरन्स रूम व्यवस्थित रेडी करून ठेवा. बाई आजीला लेट झालेला अजिबात चालत नाही. माहितीये ना तुम्हाला सगळ्यांना वेळेवर बोलवा. छबी अगं उशीर होतोय बाळा. हो त्याचबद्दल बोलत चल होते. ना. हो, चल 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 चल. दी कधी येणार आहे ही बाई? उशीर तर नाही ना करणार? नाही होणार तिला उशीर, कारण तीही वेळेची पक्की आहे आणि मी सुद्धा. तू अलर्ट राहा. छबे नाही सॉरी शेफ छबी स्वयंपाक चांगला करते यावर माझा विश्वास बसला बरं का. पण अभ्यासाचं काय? अभ्यास चांगला चालू आहे ना? बाई आजी अभ्यास पण खूप मस्त सुरू आहे माझा. छबे लवकर बीएड कर आणि त्यानंतर ना हवं तर तुझं शिक्षण काम करत करत पूर्ण कर. आणि आपल्या शाळेतनं शिक्षिका म्हणून लाग. आजकाल ना शिक्षकांना सुद्धा सारखं स्वतःला अपडेट करावं लागतं. सोपं नाही आहे ते. हो बाई आजी मला कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची. तुला माहितीये का मी लहानपणीच ठरवलं होतं शिक्षिका बनायचं. तेही अगदी तुझ्यासारखी. तुझे संस्कार मुलांना द्यायचे आणि तुझ्या स्टाईल मध्ये शिकवायचं. छबे एक लक्षात ठेव, कुठल्याही देशाचा विकास ना त्या देशामध्ये बिल्डिंग किती उंच आहेत, रस्ते किती चांगले आहेत, तंत्रज्ञान किती विकसित झालंय यावर ठरत नसतं, तर त्या देशातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण किती चांगलं मिळालं यावर ठरतं. आणि आपला प्रयत्न हाच आहे की आपल्या गावातल्या घराघरात शिक्षण गेलं पाहिजे. आपल्या गावातलं कोणीही अशिक्षित अडाणी राहता कामा नये. योग्य वयात योग्य शिक्षण यासारखं दुसरं भाग्य नाही तरच चांगली पिढी घडू शकते है ना. हो बाई आजी. कामिनी गाडी आली. आपण एकत्र नको राहायला. मी तिकडे जाते ठीक आहे. आणि हो जरा जपून. डोंट वरी. या.
आजी अगं केवढं रक्त येते. आता सरस्वतीबाईला तर लागलं. आता सरस्वतीबाई काही मीटिंगला येणार नाही आणि मग ही छवी तिची सावली ती म्हणणार की बाई आजी आपण घरी जाऊया.